महानगरपालिका निवडणुकीच्या तोंडावर ठाकरेंच्या सेनेला मोठा धक्का बसला। 3 माजी नगरसेवकांनी शिवसेनेमध्ये प्रवेश केला। पालकमंत्री शिरसाटांच्या उपस्थितीमध्ये पक्षप्रवेश पार पडला। छत्रपती संभाजीनगर येथे पक्षप्रवेश सोहळा पार पडलेला आहे। निवडणुकीचं बिगुल वाजलेलं आहे। तुम्ही पाहत असाल आमच्या पक्ष कार्यालयामध्ये ही जी काही गर्दी दिसते सर्व इच्छुक उमेदवारांची आहे, त्यांच्या सहकारी त्यांच्या बरोबर आहेत आणि ज्या पक्षाकडे एवढी रस होते याचा अर्थ आहे की सर्वसामान्य माणसाला इथं महायुतीची सत्ता हवी आणि म्हणून आता आज काही प्रवेश झालेत। ज्यांनी शिवसेनेमध्ये अनेक वर्ष काम केलेत असे हळणवर असतील, डांगे असतील, राऊत असतील, ते सगळं कार्यकर्ते सहित आमच्या पक्षामध्ये आले। त्याचा अर्थ असं होत आहे की त्या पक्षामध्ये जे काही शिल्लक राहिले होते ते आता शेवटच्या टप्प्यात आमच्याकडे आले। उबाटाची अशी अवस्था आहे की त्यांना आता उमेदवार मिळेल की नाही मिळेल अशी शंका प्राप्त होते। तपोवन परिसरातील प्रस्तावित असलेल्या MICE सेंटरची निविदा अखेर रद्द करण्यात आली। निविदा रद्द झाल्याचं शासनाच्या साईटवर आता स्पष्ट सांगण्यात आलं। पर्यावरण प्रेमींनी MICE निविदा रद्द करण्याची मागणी केली होती, तर मंत्री गिरीश महाजन यांच्या आदेशानंतर आता प्रशासनाच्या वतीने अखेर निविदा रद्द करण्यात आली। पर्यावरण प्रेमींच्या वतीने मंत्री गिरीश महाजन आणि प्रशासनाच्या निर्णयाचं स्वागत करण्यात आलेलं आहे। मनसे आणि ठाकरेंच्या सेनेच्या युतीच्या घोषणेचा मुहूर्त ठरलेला आहे। येत्या 18 डिसेंबरला युतीची घोषणा होण्याची शक्यता आहे। युतीची घोषणा करण्यासाठी 9 आकड्याचा मुहूर्त वापरण्यात आल्याची चर्चा देखील आता राजकीय वर्तुळामध्ये सुरू झालेली आहे। तर आता युतीसाठी ठाकरे बंधूंच्या हालचाली सुरू झाल्यात। लवकरात लवकर बातमी देऊ असं मनसेचे नेते बाळा नांदगावकर यांनी म्हटलं। 1 ते 2 दिवसांमध्ये युतीची बातमी देऊ। युतीबद्दल आणखी बैठका होणार असल्याची माहिती बाळा नांदगावकर यांनी दिली। मनसे आणि सेना एकत्र येते, पुढची वाटचाल करू असं सूचक विधान देखील मनसेचे नेते बाळा नांदगावकर यांनी केलेलं आहे। बैठक झाली आणि त्या बैठकीमध्ये काही गोष्टी ठरलेल्या आहेत, त्याप्रमाणे पुन्हा आम्ही आता बसणार आहोत आणि मला वाटतं की तुम्हाला बातमी लवकरात लवकर आम्ही देऊ शकतो। आम्ही वाट पाहतो तर तुम्ही वाट पाहता, त्याच्यामुळे मी म्हणालो की आता बैठक सुरू झालेल्या आहेत, ऑलरेडी सुरू होत्या। 1-2 दिवसामध्ये नक्कीच सगळी माहिती देऊ। लवकरच ठाकरे बंधूंच्या युतीची तारीख कळेल असं महत्त्वाचं विधान अनिल परब यांनी केलं। राज ठाकरेंच्या भेटीनंतर अनिल परबांनी माहिती दिली। मुंबई महापालिकेच्या पार्श्वभूमीवर चर्चा केली जाते असं परबांनी म्हटलं, तर काँग्रेस सोबत जायचं की नाही हा निर्णय दोन्ही नेते एकत्र बसून घेतील असं महत्त्वाचं विधान अनिल परब यांनी केलंय। युतीची घोषणा किंवा कोणाबरोबर काय चर्चा या सगळ्याचा जोपर्यंत अंतिम निर्णय होत नाही तोपर्यंत ह्या सगळ्या गोष्टी चर्चेत जेव्हा असतात तेव्हा चर्चा सांगितली जात नाही, निर्णय सांगितले जातात। युतीचे निर्णय आहेत ते युतीचे निर्णय दोन्ही पक्षाचे नेते एकत्र घेऊन आपल्याला कळवतील। ज्या वेळेला निर्णय अंतिम होतील त्यावेळेला आपल्या समोर येऊन आम्ही कळवू। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।